पुष्पदंत कवीने महादेवची स्तुती करताना म्हटले आहे, असित गिरी स्यात् कज्जल सिंगुपात्रे सुरतोरुवर शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्वकाल तव गुणान्निमिष पारम नयाती. समुद्राची शाई करावी, पृथ्वीचा कागद करावा, पृथ्वीवरच्या सगळ्या झाडांची लेखणी करावी, तरी माझ्या राजाचे वर्णन होणार नाही. भूषणासारखा त्रिखंड प्रतिभेचा धनी जेव्हा शिवरायांचे गुण कवितेत लिहायला घेतो तेव्हा तोही जगज्जननीला साकडं घालतो. जयती जयती जय आदिशक्ती, जय काली कपर्दिनी, जय मधुकैटभ छलनी देवी, जय महिषाही मर्दिनी, जय चमुंड भंडासुर मंडिनी खंडिनी, जय सुरक्ती, जय रक्तबीज, जय मिंडाल भिंडिनी, जय जय निसुंभ शुंभ दलनी, जय भूषण, जय जय भननी, जय सर्जा समर्थ शिवराज कही देही विजय जगजननी. ज्याचा निश्चय मेरू पर्वताप्रमाणे धवल परिदृढ आहे, ज्याच्या सामर्थ्याचा सर्व दुबळ्यांना आधार आहे, ज्याचा निर्धार कधी डळमळत नाही, त्या श्रीमंत योग्याचे मोठेपण वर्णन करताना सामर्थ्याची लेखणी असमर्थ ठरवली. तेथे मठ सारख्या बालकाचं काय पाड लागणार. लेकरू बोबडं बोललं तरी आईला कौतुकच वाटतं. मी माझ्या राजाविषयी जे 2 शब्द बोलणारे महाराजांना तर आनंदच होईल. आपणही गोड मानून घ्यावे ही नम्र विनंती. अंधार मातल्यावर जशी सूर्याच्या उदयाने प्राची उजळून येते, तशी शिवरायांच्या कर्तृत्वाच्या तेजाने भारतभूमी उजळून निघाली. यवन आणि म्लेच्छांच्या अनाचाराने सारा भारतीय समाज काळोखात बुडाला होता. त्या समाजाला पुन्हा आत्मचैतन्य देण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या रूपाने शिवनेरीवर शिवशंकर प्रकटले. त्यांची कर्तृत्वाने लाखो वर्षांची दिव्य परंपरा असलेली ही हिंदू संस्कृती टिकली. एक हा राजा झाला नसता तर आजपर्यंत आपल्या सगळ्यांची सुन्नत झाली असती. महाराजांनी आपल्या हयातीत 5-5 शहांना पाणी पाजलं. मिर्झा राजा जयसिंग सारख्या मुत्सद्द्याला कूटनीतीमध्ये आसमान दाखवलं. उन्मत्त अफजल खानाचा बकऱ्यासारखा आई भवानीला बळी दिला. ज्या ज्या उपायाने जो शत्रू यावा त्या उपायाने तो गनिम नेस्तनाभूत केला. शिवरायांसारखा महान बुद्धिमान मुत्सद्दी राजकारणी नेता जगाच्या इतिहासात शोधूनही सापडणार नाही. इंग्रज म्हणतात, आमच्या देशात शिवाजी सारखा राजा झाला असता तर आम्ही अवघ्या जगावर राज्य केला असं. त्यांच्या बुद्धीविषयी स्वातंत्र्यवीर सावरकर लिहितात, जी बुद्धी 5 शहा शत्रूच्या झुलवी, जी युक्ती कूटनीतीत खलसी बुडवी, जी शक्ती बलोन्मतास पदतली तुडावी, अशा राजाकडे सावरकर मागतात. ती शुद्धी हेतूची आमची कर्मी राहू दे, ती बुद्धी बापड्या जीवा लाभू दे. आम्हीही तेच मागतो. जय शिवराय.